महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। कळंब बऱ्हाणपूर व हुसनापूर येथील बससेवा सुरू करण्याची नागरिक व शाळकरी मुलींची मागणी। भारताने स्वातंत्र्य मिळून 75 वर्षांहून अधिक काळ लोटला असला तरीही कळंब तालुक्यातील बऱ्हाणपूर आणि हुसनापूर या गावांना अजूनही मूलभूत सोयीसुविधांचा अभाव भासत आहे। विशेषतः शिक्षणासाठी दररोज प्रवास करणाऱ्या शाळकरी मुलं-मुलींना बससेवा नसल्याने प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागते। या पार्श्वभूमीवर गावकऱ्यांनी विभागीय नियंत्रक कचवे साहेब, गट विकास अधिकारी बाहेकर साहेब, गट शिक्षणाधिकारी वरसे साहेब यांना निवेदन देऊन या मार्गावर तातडीने बससेवा सुरू करण्याची मागणी केली। गावातील विद्यार्थी दररोज खासगी ऑटोने प्रवास करतात, त्यामुळे आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या पालकांवर अधिक आर्थिक बोजे पडत आहे। त्यातच बससेवा नसल्याने अनेक शाळकरी मुली शिक्षणापासून वंचित राहत असल्याचे निवेदनात नमूद केले। गावातील नागरिकांनी अधिकाऱ्यांना रस्त्यांची पाहणी करून तातडीने बससेवा सुरू करण्याचे आवाहन केले। जर लवकर बससेवा सुरू झाली नाही तर आम्ही आंदोलन करू असा इशाराही दिलाय। हे निवेदन मनीषा काटे भोसले यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले। यावेळी सानिका क्षीरसागर, सीमा सोनावणे, रजनी सोनावणे, अर्चना क्षीरसागर, विशाल क्षीरसागर, सुनीता मडावी, निलिमा पाटील, अनिता खुजे, शोभा क्षीरसागर आदी महिला उपस्थित होत्या। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी चौहान, कळंब। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।